यू रिमेंबर इम्पॉर्टंट पॉईंट्स. काही महत्त्वाच्या सूचना. सूचना नंबर 1. सर्व विद्यार्थ्यांनी तासाचा व्हिडिओ पाहण्यापूर्वी वही, पेन, पुस्तक व कंपास पेटी असे सर्व साहित्य घेऊन बसावे. सूचना नंबर 2. तासाला बसण्यापूर्वी आई वडिलांना कल्पना द्यावी की माझा तास सुरू झालेला आहे, माझे लक्ष विचलित करू नका. सूचना नंबर 3. घरात शांत ठिकाणी बसा जेणेकरून घरातील लहान भावंडे गोंधळ करणार नाहीत व टीव्हीचा आवाज येणार नाही. नंबर 4. तासाचा व्हिडिओ पाहताना प्रथम काळजीपूर्वक समजावून घ्या. व्हिडिओ पॉज करा व वहीत पूर्ण लिहून घ्या. नंबर 5. प्रत्येक क्लासच्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला होमवर्क दिला जाईल, तो पूर्ण करावा. नंबर 6. क्लासवर्क आणि होमवर्क तास संपल्यानंतर म्हणजेच व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करावा. तर क्लासवर्क म्हणजे काय ते समजून घ्या. क्लासवर्क म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहताना लिहून घेतलेल्या कोणत्याही एका पानाचा फोटो काढून पाठवावा. आणि होमवर्क म्हणजे तास संपल्यानंतर शेवटी दिलेला होमवर्क सोडल्यानंतर त्याचे फोटो काढून त्याच व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करावा. ह्या अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत. जर तुम्हाला 9वी गणित भाग 1 आणि भाग 2चा अभ्यासक्रम समजून घ्यायचा असेल तर या 6 सूचनेचं काटेकोरपणे पालन सर्व विद्यार्थ्यांनी करावे, ही महत्त्वाची सूचना आहे. Mathematics Part 1 for Standard 9. In Mathematics Part 1 contain 7 chapters. First chapter is a sets marks with option is a 20 marks. Second chapter is a real numbers marks with option 15. Third chapter polynomials marks weightage of mark this chapter 25. Chapter number 4 ratio and proportion weightage of marks 15. Chapter number 5 linear equation in two variable weightage of mark 15. Chapter number 6 financial planning weightage of mark 10. And last chapter in mathematics part 1 is a 7th chapter statistics weightage of mark is a 20. Total marks is a 40 marks with option is a 60. मराठी माध्यमामध्ये जर पाहायचं झालं तर गणित भाग 1 या भागामध्ये एकूण 7 प्रकरण आहेत. त्यातील पहिलं प्रकरण आहे ते संच प्रकरण परीक्षेमध्ये 20 मार्काला विचारतात, विकल्पासह 20 मार्क आहेत. प्रकरण नंबर 2 वास्तव संख्या, त्याला वेटेज आहे 15 मार्काचं. तिसरं प्रकरण आहे बहुपदी, विकल्पासह गुण आहेत 25. चौथं प्रकरण आहे गुणोत्तर व प्रमाण, वेटेज ऑफ मार्क्स 15. आणि 5वं प्रकरण आहे 2 चलातील रेषीय समीकरणे, विकल्पासह गुण आहेत या प्रकरणासाठी 15. आणि 6वं प्रकरण आहे अर्थनियोजन, हे 10 मार्कासाठी विचारलं जातं. आणि गणित भाग 1 मधील शेवटचं प्रकरण सांख्यिकी हे परीक्षेला 20 मार्काला विचारलं जातं. तुमचा गणित भाग 1 हा 40 मार्काचा पेपर असतो आणि विकल्पासह हे गणित भाग 1 60 मार्काला विचारला जातो. म्हणजे तुम्हाला 40 मार्काचा कंपल्सरी पेपर सोडवावा लागतो आणि 20 मार्काचा तुम्हाला औरसहित पेपर असतो. जर आपण 60ही मार्काचा पेपर सोडला तर तुम्हाला 40 मार्क 100% या परीक्षेला या पेपरला मिळतात. मॅथमॅटिक्स पार्ट 2 फॉर 9th स्टँडर्ड. There are 9 chapters in a mathematics part 2. First chapter basic concept in a geometry.
Weightage of this chapter is a 10 marks with option. Second chapter, parallel lines, weightage of marks 15. Third chapter, triangles, weightage of marks with option 15 marks. Chapter number 4, construction of triangles, 20 marks. Chapter number 5, quadrilaterals, marks with option 15. Chapter number 6, circle, weightage of this chapter is a 10 marks. 7th chapter is a coordinate geometry, weightage of this chapter is a 10 marks. And 8 number chapter is a trigonometry, weightage of marks 10 with option. And last chapter, chapter number 9, surface area and volume, weightage of this chapter is a 15 marks. Total marks with option is a 60 marks. The mathematics paper second having 40 marks compulsory. जर आपण मराठी माध्यमाचा जर विचार केला तर गणित भाग 2 मध्ये एकूण 9 प्रकरणे येतात. त्यातील पहिलं प्रकरण जे आहे भूमितीतील मूलभूत संबोध, या प्रकरणासाठी विकल्पासह 10 गुण आहेत. दुसरं प्रकरण आहे समांतर रेषा, या चॅप्टरसाठी वेटेज आहे 15 मार्काचं. तिसरं प्रकरण आहे ते त्रिकोण, विकल्पासह गुण आहेत 15. आणि चौथं प्रकरण जे आहे त्रिकोण रचना, हे 20 मार्काला परीक्षेला विचारलं जातं. पाचवं प्रकरण आहे चौकोन, हे 15 गुणासाठी विचारलं जातं. 6 नंबरचं प्रकरण आहे ते म्हणजे वर्तुळ, विकल्पासह गुण आहेत त्याला 10. आणि 7 नंबरचा जो चॅप्टर आहे तो निर्देशक भूमिती, याचं वेटेज आहे 10 मार्क्स. आणि 8वा चॅप्टर त्रिकोणमिती, विकल्पासह गुण या प्रकरणासाठी 10 आहेत. आणि गणित भाग 2 या पेपरमधील शेवटचं प्रकरण नंबर 9, पृष्ठफळ व घनफळ, हे 15 मार्काला विचारलं जातं. गणित भाग 2 विकल्पासह गुण आहेत, एकूण गुण 60. आणि तुम्हाला कंपल्सरी 40 मार्काचा पेपर गणित भाग 2 वरती विचारला जातो. अशा प्रकारे गणित भाग 1 आणि गणित भाग 2 या विषयामध्ये येणारे सर्व चॅप्टर्स, त्या चॅप्टरचं वेटेज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. फॉर्मेट ऑफ क्वेश्चन पेपर फॉर स्टँडर्ड 9th, सब्जेक्ट मॅथ फर्स्ट अँड सेकंड. इयत्ता 9वी गणित भाग 1 आणि भाग 2 यासाठी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हेच असंच स्वरूप तुम्हाला इयत्ता 10वीसाठी सुद्धा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं. याला आपण प्रश्नपत्रिका आराखडा असंही म्हणतो. पहा, प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 5 प्रश्न असतात. पहिला प्रश्न जो आहे, पहिल्या प्रश्नामध्ये ए, बहुपर्यायी प्रश्न सोडवा. प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असतो. गुण आहेत 4 आणि विकल्पासह गुण आहेत 4. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 4 प्रश्न 4 मार्काला सोडवणे आवश्यक आहे. प्रश्न पहिल्यामधला बी, 4 पैकी 4 उपप्रश्न सोडवा. प्रत्येकी 1 गुणाचा प्रश्न आहे, असे 4 गुण. म्हणजे प्रश्न पहिला ए आणि बी कंपल्सरी तुम्हाला 8 मार्कासाठी विचारला जातो. त्या ठिकाणी ऑप्शन मार्क्स नाहीत किंवा विकल्प मार्क नाहीत. प्रश्न दुसरा जो आहे, दुसरा ए मध्ये 3 पैकी 2 कृती पूर्ण करा. प्रत्येक कृती ही 2 गुणांची विचारली जाते. इथे 4 गुण, विकल्पासह 6 गुण. प्रश्न दुसरा बी जो आहे, 5 पैकी 4 उपप्रश्न सोडवा. प्रत्येक प्रश्नाला उपप्रश्नाला 2 गुण आहेत. असे 8 गुणासाठी प्रश्न क्रमांक 2 बी विचारला जातो आणि विकल्पासह गुण आहेत ते 10. म्हणजे प्रश्न दुसरा हा तुम्हाला कंपल्सरी 12 मार्कासाठी आणि विकल्पासह 16 मार्कासाठी विचारला जातो. प्रश्न तिसरा आहे, तिसऱ्यामध्ये ए, 2 पैकी 1 कृती पूर्ण करा. प्रत्येक कृती ही 3 गुणांसाठी विचारली जाते, म्हणून 3 गुणासाठी हा प्रश्न तिसरा ए आहे आणि विकल्पासह जर आपण विचार केला तर 6 गुणांसाठी आहे. प्रश्न तिसरा बी, 4 पैकी 2 उपप्रश्न सोडवा. प्रत्येक उपप्रश्न हा 3 गुणांसाठी आहे, म्हणजे 6 मार्क तुम्हाला कंपल्सरी आहेत आणि विकल्पासह 12 आहेत. प्रश्न चौथा जो आहे, 3 पैकी 2 उपप्रश्न सोडवा. प्रत्येक प्रश्न हा 4 गुणांसाठी विचारला जातो, म्हणजे कंपल्सरी 8 मार्क आहेत
आणि विकल्पासह 12 गुण आहेत. आणि प्रश्न 5वा जो आहे, 2 पैकी 1 उपप्रश्न सोडवा. प्रत्येक उपप्रश्न हा 4 गुणांसाठी आहे. कंपल्सरी तुम्हाला 3 मार्क आहेत आणि विकल्पासह 6. म्हणजे तुम्हाला गणित भाग 1 आणि भाग 2 एकूण 40 गुणांसाठी हा पेपर आहे आणि विकल्पासह जर आपण विचार केला तर तो 60 गुणांचा होतो. असंच प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सेमींच्या मुलांसाठी सेम आहे. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 5. क्वेश्चन नंबर 1A 4 मल्टिप्लाय चॉईस क्वेश्चन. Each question is 1 mark. Compulsory 4 marks with option also 4 marks. Similarly, question B, solve 4 out of 4 sub question. Every sub question having 1 marks. Compulsory 4 marks and marks with option also 4 marks. Question number 1, total 8 marks. Similarly, question number 2, A and B. Question number 3, A and B. Question number 4, question number 5. Compulsory mathematics part 1st and mathematics part 2nd having 40 marks and marks with option. Total mark is 60. या ठिकाणी एक महत्त्वाची टिप दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 3B गणित भाग 2 मधील उपप्रश्नात किमान एक प्रमेय तुम्हाला परीक्षेसाठी विचारलं जातं. प्रश्न क्रमांक 4 मध्ये उपप्रश्न अभ्यासक्रमावर आधारित परंतु पाठ्यपुस्तकाबाहेरचे व आव्हानात्मक असतात. तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमावरच क्वेश्चन नंबर 4 मध्ये उपप्रश्न विचारतात परंतु ते पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे असतात. आणि प्रश्न क्रमांक 5 जो आहे, 5 मधील उपप्रश्न हे पाठ्यपुस्तकाबाहेरील अभ्यासक्रमावर आधारित परंतु क्रिएटिव्ह सृजनात्मक संकल्पनेवर अवलंबून असतात. म्हणून 4था आणि 5वा प्रश्न सोडवण्यासाठी मुलांना प्रत्येक प्रकरण हे समजून घ्यावं लागेल. उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेलं आहे, स्वमत म्हणजे कमेंट और ओपिनियन मांडण्याची संधी तुम्हाला प्रश्न 4 आणि 5 मध्ये असते. दिलेल्या माहितीवरून आकृती काढणे, अपूर्ण रचना फ्लोचार्ट पूर्ण करणे, दिलेली माहिती प्रसंगावरून उदाहरण तयार करणे, मुक्तोत्तरी प्रश्न, अंदाज व निकटीकरण, त्याला आपण इस्टिमेशन अँड अप्रॉक्सिमेशन असं म्हणतो, यावरील प्रश्न असतात. उतारा देऊन त्यावरील गणिती माहितीवरील प्रश्न विचारले जातात. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 मध्ये विचारले जातात. म्हणजे आज आपण तासामध्ये गणित भाग 1 मध्ये येणारी सर्व प्रकरण, त्या सर्व प्रकरणासाठी वेटेज पाहिलेलं आहे. गणित भाग 2 मध्ये येणारी सर्व प्रकरण आणि त्यासाठी परीक्षेसाठी प्रत्येक प्रकरण किती मार्काला आहे ते पाहिलेलं आहे. आणि शेवटी आपण इयत्ता 9वीला वार्षिक परीक्षा, त्या परीक्षेमध्ये येणारा पेपर, त्या प्रश्नपत्रिका आराखडा, त्यालाच आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आणि उद्यापासून आपण आपल्या गणित भाग 1 या विषयाला सुरुवात करणार आहोत. सर्वांनी सुरुवातीला दिलेल्या सूचनाचे पालन दररोज करायचं आहे. व्हिडिओ पाहण्यापूर्वी नियमित त्याचं वाचन करायचं आहे. ओके, धन्यवाद.